नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मालिकांमध्ये बऱ्याचदा नवनवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. प्रेक्षकही या नव्या कलाकारांना पसंती दर्शवतात. असाच एक लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे वल्लरी विराज. नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून तिनं पदार्पण केलं. वल्लरीला तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेसाठी प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेने नुकतंच निरोप घेतला. पहिली मालिका सुपरहिट झाली की कलाकारांना लगेच दुसरी संधी मिळू शकते. अशा वेळी कलाकार मात्र सहसा छोट्या पडद्यापासून लांब राहण्याचा विचार करतात. वल्लरी मात्र अशी विचारणा झाल्यास लगेच ती भूमिका आधीपेक्षा वेगळी असल्यास स्वीकारू इच्छिते. मालिकेत लोकप्रियता मिळाली की कलाकारांना इतर कलाकृतीसाठी विचारणा होऊ लागते. वल्लरी याबाबत म्हणाली, मला मालिकेच्या दरम्यान काही चांगल्या कलाकृतीसाठी विचारलं होतं, पण वेळेअभावी मला त्या नाकाराव्या लागल्या. मात्र आता मी त्या संधींचा पुन्हा विचार करणार आहे. तसंच आता मला पुन्हा लगेच मुख्य भूमिकेची संधी मिळाली तर मी ती स्वीकारेन. पण ती व्यक्तिरेखा आधीच्या कामापेक्षा वेगळी असायला हवी, कथा दमदार असायला हवी. मालिकेच्या चित्रीकरणामुळे कलाकारांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागतं. वल्लरीलाही असंच करावं लागलं होतं. चित्रीकरण संपल्यानंतर वल्लरीनं सगळ्यात आधी तिचं घर गाठलं. मी चित्रीकरणासाठी ठाण्यात राहत होते, पण माझं घर दादर येथे आहे. त्यामुळे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मी थेट दादरला माझ्या घरी परतले. एरवी सुट्टी मिळाली की अधूनमधून जात होते, पण आता बऱ्याच दिवसांनी कुटुंबासोबत मनसोक्त वेळ घालवता येतोय, याचा आनंद आहे.